रिक्वेस्ट करणार का इकडे बघा याच्यावर झूम केलं तर आता आपल्याला काय दिसतं इकडे 3 कॅन्डिडेट्स आहेत. एक आपला सफरचंद आहे, केळा आहे आणि कलिंगड आहे. आणि आपण आता डायरेक्ट वोटिंगला राहू. तर वोटिंग चालू करण्याच्या अगोदर मी सगळ्यांना दाखवतो की हे व्हीव्हीपॅट उघडून तर व्हीव्हीपॅट मध्ये कुठलीही पावती नाही. व्हीव्हीपॅट मध्ये पहिल्यापासून कुठलीही पावती नाही, म्हणजे कुठलीही वोटिंग नाही झाली. तर आपण इकडे आता वोटिंग चालू करू आणि जे आपण वोट करणार त्याची पावती आपण इकडे बघणार आणि मग आपण कन्फर्मेशन करणार. आपल्याला ती पावती दिसली आणि त्यानंतर मग आपण सगळं चेक करणार का पुढे काय होतं. तर मी इकडे सगळे बघू शकता की मी केळ्याला मत दिलं आणि सगळ्यांनी केळ्याची पावती दिसते का कन्फर्म करा. मग आपल्याला केळ्याची पावती दिसली म्हणजे पहिला वोटर आला आणि त्याने केळ्याला मत दिलं आणि त्याला केळ्याची पावती दिसली. आता तो समाधानी झाला तिकडून गेला तर आपण काय बोलू नाही शकत का त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. त्यानंतर दुसरा वोटर येतो. दुसरा वोटर पण समजा असं आहे का तो एका फॅमिलीचा आहे किंवा एकाच एरियाचा आहे आणि एकाच मानसिकतेचा आहे, तो पण केळ्याला मत देतो असा कोण. आता परत समजा मी केळ्याला मत दिलं तर आपण बघू इकडे आपल्याला काय दिसतं, परत केळ्याची पावती दिसली. या प्रकारे 2 वोटर आले, दोघांनी केळ्याला मत दिलं आणि केळ्याची पावती पण बघितली. आता ते समाधानी होऊन गेले. त्यानंतर आपण काय करतो, आपण एक मत कलिंगडला देतो. आता कलिंगडला मत दिलं, आपण परत कलिंगडची पावती कन्फर्म करू. आपल्याला कलिंगडची पण पावती दिली. या प्रकारे 3 वोटर आले, 2 केळ्याचे आणि 1 कलिंगडचे. त्यानंतर चौथा वोटर येतो आणि चौथा वोटरनी पण कलिंगडला मत दिलं. अशा प्रकारे 2 वोटर केळ्याचे आणि 2 वोटर कलिंगडचे. आता 4 वोट झाले. आपण तिसरा कॅन्डिडेट जो आहे केळा सफरचंद त्याला आपण एक मत त्याला करू. मग आपण सफरचंदला पण मत दिलं. आता सफरचंदची पण पावती बघा. असे 5 वोटर आले. सगळ्यांनी आपलं वोट केलं. 2 केळ्याचा, 2 कलिंगडचा आणि 1 सफरचंदचा. याप्रमाणे वोटिंग झाली. आता समजा इलेक्शन संपलाय, आज इलेक्शन होता, इलेक्शन संपला. 3 दिवसानंतर आपण इलेक्शनचा निकाल बघू. पहिले आपण जो इलेक्शनचा निकाल बघणार तो इलेक्ट्रॉनिक वोट असेल. तर इलेक्ट्रॉनिक वोट म्हणजे जे आपल्याला दिसत नाही आणि त्याची काउंटिंग काय दाखवते बघा. मी कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करणार तर ते फक्त ह्या एलईडी वर झूम करा तर सगळ्यांना पण निकाल दिसेल. निकाल असा येतोय तर 3 वोट जे आहे ते सफरचंदाला भेटले, 1 वोट जे आहे ते केळ्याला भेटलंय आणि 1 वोट जे आहे ते कलिंगडला भेटलंय. पण आपण काय वोट केलं होतं हे आपल्याला माहिती आहे. 1 वोट आपण केला होता सफरचंदला आणि 2 वोट केले होते केळे आणि कलिंगडला आणि आपण त्याची पावती पण बघितली. तर आपण आता बघू की याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं. आपण हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला एकच उपाय आहे. भरपूर आमदारांनी हे केलं पण होतं. तर आम्ही पैसे भरू आणि व्हीव्हीपॅटची मोजणी करू. व्हीव्हीपॅटची पावती जर 100% मोजणी केली तर चोरी पकडली जाणार असे बोलणारे बोलतात. तर आपण इकडे काय करू, ते याला उघडू आणि चेक करू. पहिले आपण बघितलं होतं याच्यामध्ये कुठलीच पावती नव्हती. तर एक एक करून उघडणार. पहिला हा त्यामध्ये बघू शकता केळ्याचा. दुसरा हे बघा, हे केळा, हे कलिंगड. परत बघा, हे परत सफरचंद. या प्रकारे सफरचंदचे 2 वोट झाले. आपण एकच दिले होते आणि इलेक्ट्रॉनिक वोटच्या बरोबर जर याची आपण मॅचिंग केली तर 100% मॅचिंग झाली. म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोट आणि पेपर स्लिपचे वोट हे 100% मॅचिंग करून आपला हा प्रोग्राम हा आपल्याला वोट चोरी करून देऊ शकतो. आता हा प्रोग्राम जर इलेक्शन कमिशनच्या मशीन मध्ये आहे तर प्रॉब्लेम आहे, नाहीतर मग आम्ही हे तुम्हाला शेअर दाखवतो. तर पुढे काय समजायचं ते आपण समजू शकता. आता ही चोरी आपण बघितली. या चोरीला हॅकिंग नाही म्हणत, या चोरीला प्रोग्राम टाकून चोरी म्हणतात. जे आपण ऐकलंय ते हॅकिंग नाहीये. हे हॅकिंग शिवाय कशी चोरी होऊ शकते ते आपण याच्यामध्ये बघितलं. तर ही चोरी जी झाली ती कशी झाली हे आपण परत समजण्यासाठी परत इकडे वोटिंग स्टार्ट करू आणि बघणाऱ्याला आपल्याला काय दिसते पहिले आपण बघून घ्या. आतापर्यंत कुठली वोटिंग नाही झाली तर इकडे आपला प्लीज डू वोटिंग म्हणजे 0 वोट. आणि आता हे आपण व्हीव्हीपॅट पण बघतोय, याच्यामध्ये पण पावती नाही. तर ही जी चोरी झाली त्याला समजण्यासाठी आपल्याला थोडासा हे व्हीव्हीपॅटचं माहिती पाहिजे. तर आपल्याला ब्लॅक लिस्टिंगचं
स्लाइड सांगितलं करून हे या व्हीव्हीपॅट मध्ये 2017च्या जवळ असा काळा काच लावला गेला. अगोदर जो व्हीव्हीपॅट होता त्याच्यामध्ये काळा काच नव्हता. आता हे काळा काच लावल्यानंतर काय मोड होऊ शकतो हे आपण समजण्याचा प्रयत्न करू. आता मी हे काळा काच काढलाय, काळा काच काढून बाहेर ठेवलाय आणि परत ती कोटिंग आपण करतो. तर परत मी तशी कोटिंग करतोय आणि आपण बघू शकता की केळ्याची पावती आली, लाईट पेटली, आपल्याला व्यवस्थित केळ्याची पावती दिसते. जेव्हापर्यंत लाईट आहे ती पावती दिसणार. आणि जर हा काळा काच काढला, काळा काच इकडे ठेवला तर आपल्याला काहीच नाही. जे दिसणार आहे ते तेव्हाच दिसणार जेव्हा पहिल्यासारखा व्हीव्हीपॅट असेल. पहिल्याचा व्हीव्हीपॅट जो होता त्याच्यामध्ये काळा काच नव्हता. आता काळा काच लावल्यानंतर वोट झाल्यावर पहिला वोट जेव्हा वोट करणार त्याला त्याची पावती दिसणार फक्त लाईट पेटल्यावर. तर ही लाईट जी आहे ती 8 सेकंदासाठी पेटते आणि 8 सेकंदामध्ये आपल्याला ती पावती दिसते. पण ती पावती जर त्याचा वोट चोरी करायचा असेल तर ही पावती हा प्रोग्राम अडकून ठेवणार, त्याला खाली पाडणार नाही. आणि दुसरा वोटर जो येणार वोट करायला त्याला ही पावती दिसणार नाही. तर काळ्या काचच्या मागे अशी पावती अडकलेली आहे, हे दुसरा वोटरला माहित नाही पडणार. तो येतो, तो पण केलेला वोट देतो आणि आपल्याला इकडे काय दिसतं, दुसऱ्या वोटरसाठी परत इकडे लाईट पेटवली जाईल आणि त्याला पहिल्याची पावती दिसेल. आणि अंधारात काय होतं बघा, अंधारात काय होतं त्याची खबर पडणार. मग हा जो कॉम्बिनेशन आहे चोरीचा, त्या कॉम्बिनेशन साठी हा काळा काच पाहिजे. लाईटची अवधी पहिले 15 सेकंद होती, त्याला 2017च्या वेळी कधीतरी 8 सेकंड केली गेली आणि हा काळा काच लावला. आणि त्या 8 सेकंड मध्ये तुम्हाला जी पावती दिसते ती पहिल्याची पावती आहे, तुमच्या अगोदरची वोटरची पावती आहे तर तुमची पावती आहे ते माहित नाही पडणार जर या काळ्या काचचा उपयोग केला गेला आणि जर असा चोरीचा प्रोग्राम टाकला गेला आहे ईव्हीएम मशीन मध्ये. तर आमच्या मशीन मध्ये असा चोरीचा प्रोग्राम टाकला गेला आहे. आता आपण हे परत एकदा करून बघू. मी आता इथे कलिंगडामध्ये येतोय. सगळ्यांनी पावती बघा, कलिंगडची पावती आपल्याला दिसली. लाईट पेटली, जेव्हापर्यंत लाईट पेटणार तेव्हापर्यंत दिसणार. एकदा लाईट बंद झाली तर आपल्याला काही पावती दिसणार नाही. पण इकडे बघा, प्रोग्रामला मग चोरी करायचं आहे म्हणून त्यांनी काय केलं, पावती अडकून ठेवली आहे. आता इकडे अडकलेली पावती जी आहे ते काळ्या काचच्या मागे दुसऱ्या वोटरला दिसणार नाही. आता दुसरा वोटर येतो आणि समजा त्यांनी कलिंगडला मत केले. आता कलिंगडला मत केल्यावर काय दिसतंय, त्याला पहिल्याची पावती दिसते, काळ्या काचच्या मागे व्यवस्थित पावती दिसेल. अंदाज झाला, एकदा अंदाज झाल्यावर बघा तो काय करतो. तर हा काळा काच जो प्रोग्राम आहे तो प्रोग्रामवर चोरी करणार आणि हा जो काळा काच आहे ती चोरी लपवणार. पहिल्याची जी मशीन होती त्याच्यामध्ये हा काळा काच न होता आणि त्याला वापरलं गेलं होतं. आता आपण जर पाहिजे तर त्याला मॅचिंग करून बघू शकतो. हे बघा, परत मॅचिंग झाली. 2 आपल्याला सफरचंद भेटले, 1 केळं भेटला, 1 कलिंगड भेटला. आणि एक एक बोर्ड जे आहे तो केळ्याचा आणि कलिंगडचा चोरी होऊन सफरचंद आपण 4 बोर्ड केले. तर याप्रमाणे हा काळा काच जो आहे तो चोरी लपवू शकतो आणि जर चोरीचा प्रोग्राम आहे तर तो चोरी करू शकतो. आता हा चोरीचा प्रोग्राम या मशीन मध्ये टाकलाय. इलेक्शन कमिशनच्या मशीन मध्ये हा प्रोग्राम आहे नाही आहे मला माहित नाही, सगळ्यांनी आपला गेस करू शकता. तर हा एक प्रकारची चोरी झाली. त्यानंतर जर इलेक्शन कमिशनच्या मशीन मध्ये आपल्याला काळे काचचे पुरावे आहे का नाही हे समजायचं आहे तर आपण हे करू शकता. हे जून 2017 च्या अगोदर या बाजूचा आपण बघू शकता हा जो काच आहे तो ट्रान्सपरंट आहे, पारदर्शक आहे. त्याच्यामध्ये 15 सेकंडसाठी लाईट नाही पेटली जरी किंवा 8 सेकंड जरी लाईट नाही पेटली तर पावती येताना थांबताना पडताना सगळं व्यवस्थित दिसणार. पण हा काच जो आहे त्या काचेच्या मागे जेव्हा लाईट असेल तेव्हा दिसणार. आणि लाईट किती पेटायची, किती वेळ पेटवायची ते डिपेंड करणार प्रोग्रामवर. तो प्रोग्राम जर त्याला 8 सेकंडसाठी पेटवणार तर मग या प्रकारे चोरी होऊ शकते. तर आता आपण अजून जे थोडेसे
वी कॅन गो टू डेमो. आता एक प्रकारे अजून चोरी होऊ शकते. समजा काळा काच याच्यामध्ये नाही, आता मी काळा काच काढून ठेवलाय. आता आपण दुसऱ्या प्रकारे इकडे चोरी करून बघू. आपण मॉल वगैरे मध्ये जातो, तिकडे मॉल मध्ये गेल्यावर जर आपण तिकडे जे नळ वगैरे असतात त्याच्यामध्ये हात टाकलं तर आपोआप तिकडे पाणी पडते. आता त्याच्यामध्ये लाईट सेन्सर लागले, जसं आपण हात टाकतो, हात टाकल्यावर आपोआप पाणी पडतो, कारण तिथे जे लाईटचा मात्रा आहे जी त्याच्यावर पडते ती कमी होते. लाईटची तीव्रता कमी झाल्यावर व्यवस्थित पाणी जो आहे तो आपोआप पडू लागतो, पण त्याच्यावर लाईट सेन्सर जसं आपण हात टाकतो आपोआप पाणी बंद होते. आता तो लाईट सेन्सर इलेक्शन कमिशनच्या मशीनवर पण लागला, याचे पुरावे आपण पुढे बघू. पण त्याने कशी चोरी होऊ शकते हे मी इकडे करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आता इकडे समजा पहिला एक वोटर जो आहे तो येतो आणि इकडे उभा राहतो. तर हा वोटर आहे, याला वोटर समजा, आणि तो इकडे उभा राहून पहिला वोट करतो. आणि आपण बघा इकडे आपण वोट करू, केळ्याला वोट करू, काळा काच नाहीये तरी कशी चोरी होऊ शकते. केळ्याला वोट केला आणि व्यवस्थित केळ्याची पावती आली, कारण वोटर तिकडे उभा आहे आपली पावती बघण्यासाठी. हा इकडे आम्ही इकडे लाईट सेन्सर लावलाय, त्या लाईट सेन्सरच्या समोर इकडे हा वोटर म्हणून उभा होता. तर जर इलेक्शन कमिशनच्या मशीन मध्ये असा प्रोग्राम आहे तर 4 सेकंडच्या आत वोटर तिकडून निघून जातोय. म्हणजे वोटर तिकडे आला, बटन जातो, त्या स्पीड व्हीव्हीपॅट तिकडे मोजणी करतो की लाईट किती आहे, आणि 4 सेकंडचा जर प्रोग्राम 4 सेकंडची आहे तर 4 सेकंडचा आत वोटर जर तिकडून निघून जातो तर तिकडे त्याला बघण्यासाठी कोणी नाहीये. इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघं तिकडे सोडली. आता तसा वोटर आता इकडे काय केलंय, तो निघून गेलाय. किंवा वोटर मी इकडे बाजूला ठेवलाय, सेन्सरच्या समोर कोणीच नाहीये, बटन दाबल्यानंतर वोटर तिकडे थांबत नाहीये. आणि काय होते ते बघू. तर मी परत केळ्याला मत देतोय. आता परत केळ्याला मत दिलं तर बघा काय येतंय, वोटर तिकडे थांबत नाहीये, सेन्सरच्या समोर कोणीच नाहीये, केळ्याच्या ठिकाणी सफरचंद. हे कसं आहे बरं, कारण याच्यामध्ये अशी प्रोग्रामिंग आहे तर वोटर जर तिकडे थांबत नाहीये, 4 सेकंडचा अगोदर निघून गेला, त्याच्या अगोदर मी पावती काढणार नाही. वोटर जर निघून जातोय, आपल्याला बघणार कोणीच नाहीये, लाईट सेन्सरला व्यवस्थित माहित पडतंय, वोटर काय तो काय करतो, इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट तो करून देतो. आपण 10 सेकंदामध्ये हे परत प्रयत्न करून कमी करतो, कारण आम्ही हे सगळं चोरी करून सफरचंदला देणार आहोत. तर मी परत वोटरला उभा करतोय, वोटर इकडे उभा झाला, परत मी कलिंगडला मत दिलं. आता कलिंगडला मत दिल्यावर काय येते बघू, व्यवस्थित कलिंगड आला, कारण वोटर इकडे उभा आहे. आता कलिंगड इकडून, आता वोटर इकडून गेला, वोटर गेला. आपण परत कलिंगडला मत देऊ. तर हा प्रोग्राम चोरीचा आहे, पण त्या प्रोग्रामला जी मदत पाहिजे तर याच्यामध्ये लागलेला लाईट सेन्सरची पाहिजे. पण इलेक्शन कमिशन समोर व्हीव्हीपॅट आहे, त्याच्यामध्ये लाईट सेन्सर आहे का आम्ही चोरी दाखवण्यासाठी उगी कोण मात्र याच्यामध्ये सेन्सर लावलाय. पण इलेक्शन कमिशनच्या मशीन मध्ये सेन्सर आहे, याचे पुरावे आपण बघू. तर हे इलेक्शन कमिशनचा स्वतःचा मॅन्युअल आहे, त्यांनी आपल्या हातावरून लिहिलेला मॅन्युअल आहे. त्याच्यामध्ये हे जे रेड मार्क केलं, रेड बॉक्स बनवले, त्या रेड बॉक्स मध्ये असं लिहिलंय का ट्रेनिंग देताना जे प्रशिक्षण घ्यायला येतात इलेक्शनच्या अगोदर सरकारी कर्मचारी, त्याशिवाय जे वोटर्स आहेत त्यांची पण ट्रेनिंग होते. हे सगळे करताना हा जो बॉक्स आहे, ही जो व्हीव्हीपॅट आहे त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे, तर त्याच्यावर डायरेक्ट हॅलोजन लाईट किंवा सूर्याचा प्रकाश नाही पडला पाहिजे. जर त्याचा लाईट त्याच्यामध्ये पडला तर हा एरर मोड मध्ये जाऊन बंद होईल, असं याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे. तर एक निर्जीव वस्तूला कसं माहित पडणार का बाबा माझ्यावर लाईट पडते, आपल्याला आपण जे आहे आपल्याला माहित पडू शकतो, आपण सजीव आहे तर तो निर्जीव आहे, तर त्याच्यावर लाईट सेन्सर लागला आहे तेव्हा त्याला माहित पडणार का त्याच्यावर लाईट पडते, आणि त्याप्रमाणे तो आपोआप एरर मोड मध्ये जाऊन बंद होईल, तो लाईटला घाबरतो. आता आपण अजून थोडेसे पुढे बघू. हा इलेक्शन कमिशनचा जो मॅन्युअल होता त्याचे पुरावे. आता हे न्यूज टाइम्स ऑफ इंडियाची लाईट सेन्सिटिव्ह व्हीव्हीपॅट्स, म्हणजे लाईटला जे काय आहे संवेदनशील आहे. आता लाईटला संवेदनशील कसा झाला हा व्हीव्हीपॅट, निर्जीव वस्तू, त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही असं टाकलं असेल आणि जे टाकलेलं गोष्ट असते ती दुसरी
नाही, ते तर नक्की एक आहे. पण जर चोरीचा प्रोग्राम त्याच्यासोबत आहे तर अशा प्रकारे ही चोरी होऊ शकते. हे दोन प्रकार झाले. त्याशिवाय अजून प्रकार शक्य आहे, पण त्याचा डेमो आम्ही दाखवू शकत नाही. आणि त्याचे जे हार्डवेअर जर त्याच्यामध्ये असतील तर अजून प्रकारे चोरी होऊ शकते. तर ते आपण आता काय त्याच्यावर बोलू.